नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शहरातील मोहाडी परिसरात असलेल्या गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरसिंग खालसा यांच्यावर गुरुद्वारातच प्राणघातक हल्ला होऊन त्यांचा मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पालकमंत्री जगन्नाथ रावल यांनी गंभीर दखल घेतली होती. सखोल चौकशी होण्याकरिता हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे CIDकडे सोपविण्यात यावे अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यानुसार हे प्रकरण आता CIDकडे सोपविण्यात आले असून सखोल चौकशी होणार आहे. घटनेत गुरुद्वारातील एका कर्मचाऱ्याने तलवारीने बाबा धीरसिंग खालसा यांच्यावर पाठीमागून येत डोक्याच्या मागील भागावर, मानेवर व चेहऱ्यावर वार केले होते. या हल्ल्यात बाबा धीरसिंग गंभीर जखमी झाले होते. त्यांचा मुंबई येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. हल्ल्याच्या वेळी रणवीर सिंग यांनी बाबा धीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या घटनेत रणवीर सिंग जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.